मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील कामशेत ग्रामपंचायतींनी बेकायदा 30% कर वाढवल्याच्या विरोधात ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी आंदोलन छेडलेलं आहे. पण आज मावळ पंचायत समिती समोर कुंभकर्ण 30% टॅक्स वाढमुळे झोपलेला आहे. या कुंभकर्णाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी आंदोलक उपस्थित झालेले आहेत. तर आम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी अभिमन्यू शिंदे आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल की कुंभकर्ण मावळ पंचायत समितीच्या इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर झोपलेला आहे? कुंभकर्ण तू जागा हो. या कामशेटकरांची 30% कर वाढ झालेली आहे, ती माफ करण्यासाठी तू जागा हो. कुंभकर्ण जागा हो. जे कष्टकरी आहे त्यांच्या खिशातले पैसे चाललेत ते वाचवण्यासाठी तू जागा हो. कुंभकर्ण तू जागा हो. या लोकांच्या खिसे कापण्यापासून तू त्यांना वाचव. कुंभकर्ण तू अजून काय झोपला आहे? अजून काय तुला कळना की या ठिकाणी 30% करवाढ झाली? अजून का ती करवाढ रद्द होईना? कुंभकर्ण तू जागा हो. या कामशेटकरांना न्याय दे. कुंभकर्ण जागा हो. या कष्टकरी जनतेला न्याय दे. कुंभकर्ण तू जागा हो. या भ्रष्ट झालेल्या व्यवस्थेला तू रद्द कर. आज या कामशेट नागरिक कृती समितीच्या वतीने कुंभकर्ण जागा हो हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलं. आंदोलनाचं प्रास्ताविक करताना त्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की 2024 रोजी म्हणजे त्याच्यामध्ये जी ग्रामसभा झाली तिथं तात्कालीन भाऊसाहेब सोनटक्के साहेब यांनी ती 30% दरवाढ म्हणजे करवाढ त्यांनी घरपट्टी वाढ केली. त्याच्या निषेधार्थ कामशेटमधील जागरूक नागरिक आहे, त्याच्यामध्ये कोंडीबा रोकडे असेल, लक्ष्मण मामा गायकवाड असेल, यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी मोठा उठाव करण्यात आला आणि त्यामध्ये त्यांना 30% करवाढ त्यांनी त्या टायमाला स्थगिती दिली. त्याच्यानंतर काय झालं, थोडंसं ग्रामपंचायत प्रशासनानं मी म्हणतोय की त्यांनी ती करवाढ ती रद्द केली. पूर्वीप्रमाणे ती करवाढ त्यांनी घ्यायला चालू केली आणि त्याच्यामध्ये जे विशेष ग्रामसभा त्याच्यामध्ये घेण्यात आली 30/10/2023 रोजी. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की संपूर्ण फेर सर्वेक्षण त्याच्यामध्ये करण्यात येईल. सर्वेक्षण झाल्यानंतर यादी प्रसिद्ध केली जाईल. जी घरांच्या नोंदी अद्याप नाही त्या नोंदी आपल्याला पूर्ववत केल्या जाईल आणि सर्व शासनाच्या नियमानुसार ती ज्या टायमाला संपूर्ण पारदर्शकपणाप्रमाणे ते सर्व बाबी यादी पूर्ण होईल आणि ती जी कमिटी गठीत केलेली आहे त्या कमिटीने ती मान्यता होईल. त्याच्यानंतर ती टॅक्स वाढ केली जाईल. त्याच्यानंतर काय झालं, ग्रामपंचायत प्रशासन झोपलं. त्यांच्यानंतर त्यांना अचानक जाग आली की आता आम्हाला टॅक्स वसुली करायचा आहे. तर त्यांनी काय केलं, हिंजवडी येथील प्रायव्हेट सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यांना परस्पर कोणतंही पत्र न देता एका फोनद्वारे त्यांनी सूचना केली. त्यांनी तिथं 30% टॅक्स वाढवला. हा अतिशय अनधिकृतपणे टॅक्स वाढवला. त्याच्यानंतर त्यांनी तो टॅक्स वाढवल्यानंतर सर्वसामान्य ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी त्याला विरोध केला आणि विरोध केल्यानंतरून आतापर्यंत आम्ही तशी पत्रही त्यांना दिलेली आहे. परंतु माझं म्हणणे असं आहे, ग्रामपंचायत प्रशासन बोलते की आम्हाला वरनं आदेश आलाय त्याच्यामुळे आम्ही टॅक्स सोडते. तुम्ही का लोकांना फसवता? का तुला कुणी अधिकार दिला तुम्हाला? आज मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर वरनं कोणतं पत्र आलं नाही, तुम्ही वरनं आलेलं पत्र आम्हाला दाखवा. आम्ही स्वतः जनतेची माफी मागतो. तुमचं दिशाभूल केले प्रकारे आम्ही माफी मागतो तुमची. परंतु हे तुम्ही जाणून बुजून करताय. मी तुम्हाला सांगतो, जर शासनाने वरनं परिपत्रक दिलं असेल आणि त्याद्वारे तुम्ही जर वाढवली असेल तर निश्चितच आम्ही ती गोष्ट मान्य केली होती. पण नंतरून तुम्ही कोणतंही पत्रक नाही, वरिष्ठाकडून तुम्हाला कोणताही आदेश नाही, परंतु या कामशेटकरांची दिशाभूल करण्यासाठी तुम्ही काय करता की लोकांना सांगताय की वरनं आलंय आणि वरनं आल्यानंतर आम्ही 30% टॅक्स वाढवले. तुम्हाला अधिकार दिला कोणी? तुम्ही ग्रामसभेची मान्यता घेतली आहे का? अजिबात नाही. मग तुम्ही ग्रामसभेची मान्यता न घेता तुम्ही परस्पर जर टॅक्स वाढवला असेल तर प्रथमतः कामशेटचा एक जागरूक नागरिक म्हणून मी या ग्रामपंचायत प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि धिक्कार करतो. मी तुम्हाला सांगतो की ग्रामपंचायतीला यापूर्वी आम्ही पत्र दिलेली आहे की तुम्ही ही अनधिकृत टॅक्स वाढवलाय तो रद्द करावा. परंतु ग्रामपंचायत प्रशासन झोपलेलं आहे म्हणून आम्हाला आज रुपी या ठिकाणी कुंभकर्णासारखं इथं अवतार घेऊन कुंभकर्णासाठी इथे स्थिती घेऊन निर्माण करून आज कुंभकर्ण ग्रामपंचायत आमचं झोपलेलं आहे ते आम्ही दाखवण्यासाठी या ठिकाणी कुंभकर्णाचं आम्ही या ठिकाणी पुतळा
उभा केलेला आहे. परंतु मी तुम्हाला कामशेतकरांना एकच सांगतो की हे आंदोलन सर्वसामान्य जनतेचं आहे, कष्टकरी लोकांचं आहे. आज कामशेतमध्ये शहराची परिस्थिती पाहिली तर त्याच्यामध्ये व्यापारी वर्ग आहे, नोकरदार वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे आणि गरीब कष्टकार जी माता माऊली तोही वर्ग आहे. माझी तुम्हाला एक सांगतो, जी माता माऊली जो हातावरती तिला काय रोज कुणी धुनी भांडीची कामं करते, आज तिला ह्याच्याबद्दल काय माहिती नाही, तिला 30% टॅक्स वाढवला. हे असं चालणार नाही, हे आम्ही खपून घेणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो, वेळ आली तर आम्ही टोकाची भूमिका घेऊ. परंतु आमचं म्हणणे असं आहे की ही 30% करवा रद्द झालीच पाहिजे. हे आम्ही तुम्हाला सांगतो. वेळोवेळी आंदोलनाची पुढवी दिशा ठरवली जाईल, परंतु एक कामशेतचा नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला हे ठामपणे सांगतो की जोपर्यंत ही करवाढ रद्द होत नाही, ही झालेली चुकीची करवाढ आहे, ही रद्द होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे. याच्या आंदोलनामध्ये जर काही ही तेढीस नेण्याचा ग्रामपंचायत प्रशासन जर काही प्रयत्न करीत असेल तर ग्रामपंचायत प्रशासनाला मी विनंती करतो की तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर येऊन द्यायची वेळ आणू देऊ नका. तुम्ही याची दखल घेऊन तात्काळ या स्थगिती देण्यात यावी. त्याकरता आज BDO साहेबांना आम्ही सर्वजण कामशेतचे नागरिक असेल सर्वजण एकत्र मिळून आज आम्ही इथं निवेदन देणार आहे. आज जर BDO साहेबांनी जर या ठिकाणी निवेदनाची आमची जर दखल घेतली तर निश्चित आम्ही त्यांचं स्वागत करू. माझ्या माहितीप्रमाणे आत्ताच नवीन तात्कालीन प्रधान म्हणून कुणी BDO साहेब आलेले आहे, त्यांच्याबद्दल अतिशय चांगलं आम्ही ऐकून आहे. निश्चितच ते आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला आशा आहे. जर आम्हाला न्याय मिळणार नाही असं आमच्या निदर्शनामध्ये आलं तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि आमच्या भूमिकेसाठी आम्ही ठामपणे राहू. कामशेत ग्रामपंचायतीमध्ये जे आहे खामशेत आणि माऊलीनगर दूषित पाणी पुरवठा नागरिकांना केला जातोय. एकीकडे टॅक्स वाढ केली जाते, मग टॅक्स वाढचे पैसे जातात कुठे, यावर काय सांगा? आता मी तुम्हाला सांगतो, दूषित पाणी देते. आता संजय भाऊ पडवकर असेल, त्यांनी मागच्या टायमाला वेळेस एक भजन आंदोलन घेतलं, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट मांडलेलं आहे त्याच्यामध्ये की कामशेतकरांना समसमान पाणी वाटप केलं पाहिजे. आज गावठाणा असेल, गावठाणामध्ये पाणी व्यवस्थित आहे. आज इंद्रायणी कॉलनी असेल, दत्त कॉलनी असेल, म्हणजे आमचं म्हणणे नाही, तिथंही तुम्ही चांगल्या प्रकारे पाणी व्यवस्था करा असं आमचं म्हणणे आहे. आता त्याच्यामध्ये शुद्ध पाणी पुरवठा विविध पत्र ग्रामपंचायत कार्यालयाला दिलेली, परंतु प्रशासन झोपलेलं आहे. आपण त्याच्यावरती काय करू शकतो? पण सर्वसामान्य नागरिक म्हणून जसं तुम्ही याच्या ठिकाणी हा प्रश्न विचारला, निश्चितच याविषयी आम्ही जाब विचारतोय, जाब विचारलाय. त्यांनी त्याबद्दल जे संजय भाऊ पडावकर आहे त्यांना त्याबद्दल योग्य ती माहिती दिलेली. तर या ठिकाणी आंदोलक म्हणून संजय पडावकर आहेत. काय सांगाल नेमकं? नमस्कार. प्रथमतः आपल्या या मावळ न्यूज चॅनलमध्ये आपण जे काही आमच्या आंदोलनाची दिशा आहे ती व्यापक प्रमाणात प्रसिद्धी होण्यासाठी आपण आलात. प्रथमतः आपलं आभार मानतो. सांगू इच्छितो की माझी पत्नी देखील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे आणि या करवाढीला सदस्य या नात्याने त्यांनी विरोध केलेला आहे, तसा आपल्याकडे ठरावी आहे. त्याची दुसरी गोष्ट, आपण ग्रामविकास विभागाकडे शासनाकडे 2023-24ला बेकायदेशीर झालेली करवाढ रद्द करण्यासाठी शासन स्तरावर पत्र दिले. त्या पत्रानुसार मंत्रालयातनं ते पत्र जिल्हा परिषदांच्या सीओना मिळाले आणि सीओ साहेबांनी BDOंना देखील रेफर केले की बेकायदेशीर 2023-24 नंतर जी करवाढ झाली आहे. एक मी सांगू इच्छितो की ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार आहे. मग ग्रामसभेने घेतलेला निर्णय का मासिक सभेने घेतलेला निर्णय मोठा? तर प्रशासनाला सांगू इच्छितो की ग्रामसभेचा सर्वोच्च अधिकाराची पायमल्ली होत आहे. 2023-24ला करवाढीला स्थगिती दिली, ती ग्रामसभेमध्ये दिली आहे. आमची प्रामुख्याने मागणी आहे प्रशासनाला की मालमत्तेचं फेर सर्वेक्षण करावं. हे फेर सर्वेक्षण करत असताना ज्या काही करवाढ करणे अपेक्षित नाही, ज्या करकक्षेत इमारती नाहीत त्या करकक्षेत आणाव्यात, जेणेकरून तुमचा महसूल वाढणार आहे. पण प्रशासन टॅक्स वाढून, बेकायदेशीर टॅक्स वाढून जे काही बेकायदेशीर नियमबाह्य काम करत आहे, याला एक नागरिक म्हणून आमचा तीव्र विरोध आहे. शासन स्तरावर केलेल्या संपूर्ण पत्र व्यवहार, जे काही कागदपत्र पुरावे म्हणून लागतील, हे कुणाला पाहिजे असेल तर मी स्वतः द्यायला तयार आहे. तर या ठिकाणी आंदोलक आहेत. काय नाव तुमचं आणि काय सांगा? तर काय भूमिका तुमची? आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं कुंभकर्णाचा अवतार घेऊन या ठिकाणी आम्हाला आंदोलन करायला लागते. कारण की इथलं कामशेतच्या ग्रामपंचायतीचं प्रशासन हे झोपलेलं आहे की त्यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा आज तगाची जी घरपट्टी तो टॅक्स वाढवला आहे, तो वाढवूनच ठेवला आहे. खऱ्या अर्थानं तो कमी झाला पाहिजे नव्हता. गेल्या 23 आणि 24ला ग्रामसभा घेऊन सर्व ग्रामस्थांनी तो ठराव
त्याच ठिकाणी हाणून पडला आणि त्या ठिकाणी घरपट्टी न वाढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तो न ठेवता तिथील प्रशासनाने आणि सर्वांनी मिळून एकजुटीने हा पुन्हा टॅक्स वाढवून जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलं आहे. तेव्हा आम्हाला एकच सांगणं आहे की जो झालेला ठराव आहे तो तसाच ठेवावा आणि टॅक्स पावत्या जी टॅक्स वाढवलाय तो रद्द करावा. एवढंच बोलतो डायरेक्ट थांबतो. काय सांगाल आंदोलनाबद्दल? काय गेले 4 महिने झाले इथं जो वाढीव 32% टॅक्स वाढवला आहे त्याबद्दल आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून आंदोलन करतोय. कोणतीही पूर्वकल्पना न देता हा जो अतिरिक्त टॅक्स वाढवला यासाठी सर्व नागरिकांनी जो उठाव केला आहे आणि हा आमचा जो कुंभकर्ण रूपी जो आमचा विरोध तो आम्ही तुम्हाला दाखवतो. ह्या कुंभकर्णाच्या पोटामध्ये काय काय दडलंय ते सर्व पाहावं तुम्ही की आज तुम्ही टॅक्स घ्यायचं थांबत नाही आहेत, तुम्ही पाणी वेळेवर देत नाही आहेत, दूषित पाणी देत आहे, कचरा व्यवस्थापन नाही आहे. ग्रामपंचायत नक्की काम करते काय या गोष्टीचं तुम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि आमच्या कुंभकर्णाला लवकर जाग यावी व नागरिकांना जे वेठीस धरलं आहे यांना वेळ लवकरात लवकर यातून मुक्तता व्हावी एवढी आशा करतो. या ठिकाणी ज्येष्ठ नेते आहेत, तर नागरिक आहेत. काय नाव तुमचं आणि काय सांगा? अण्णा माधुलाल उडे, दौंडे कॉलनी, 5 नंबर वार्ड. आत्तापर्यंत 6 नंबर वार्ड. आत्तापर्यंत 16 सालापासून मला पाणी देऊ म्हणून चालले, तर मी 16 सालात पट्टी भरली. मला पाणी पुरवठा करा, नसन पुरवठा करी तर मी पट्टी भरू शकत नाही. आत्तापर्यंत मी 1,46,000 भरले 16व्या सालापासून. आता कोर्टाने नोटीस पाठवलं, हे बघा, कोर्टाने नोटीस पाठवलं. त्या टायमाला मला काहीच म्हणले 15 दिवसात पाणी आम्ही तुम्हाला पाईपलाईन टाकून देऊ. कोण म्हणले? ग्रामसेवक देशमुख. आत्तापर्यंत पाईपलाईन टाकली नाही, पट्टी भरून घेतली. 1,33,000 रुपये ते 36,000 वर काहीतरी पैसे आलं कोर्टाने, तर मी ते पैसे 50,000 आता परत भरले. 15 दिवसात पाईपलाईन टाकून देतो. आता 22 तारीख दिली तर येणारी आज 6 तारीख का 5 तारीख, आतापर्यंत काही केलं नाही. आणि हे टँकरनी पाणी वाढवून घेतो. एकात पाणी भरायचं का पाणपट्ट्या भरायच्या? बरोबर. तर आतापर्यंत मला काही सुविधा नाही. रस्ता आहे पण रस्ता करून देत नाही. लाईट नाही, लाईट बिल येतो, पाणपट्टी येते. हे कोणत्या हिशोबाने येते? तर या ठिकाणी ज्येष्ठ नेते आहेत, लक्ष्मण गायकवाड. काय सांगा? प्रथमतः संयोजक आयोजक शिंदे, खंडू शिंदे, आम्ही त्याला खंडू आवडीने म्हणतो, त्याच्या वतीने जमलेल्या सर्व नागरिकांचं, बंधू भगिनींचं मनपूर्वक आभार मानतो. पत्रकारांचा आभार मानतो, पोलीस अधिकाऱ्यांचा आभार मानतो. प्रश्न आता असा आहे की या झोपलेल्या माणसाला जागं करण्यासाठी ग्रामस्थांना BDOच्या बोकांडी ठेवायची वेळ आली. हे कुठलं शासन आहे आणि शासन करतं काय? अख्ख्या मावळ तालुक्याचे बॉस गट विकास अधिकारी हे नुसते AC कंडिशनमध्ये बसून आहेत. एकाही ग्रामपंचायतीचं इन्स्पेक्शन करीत नाहीत. जवळजवळ 80% ग्रामसेवक इथं पडून आहेत. काम होणार कसं? लोकांचे प्रश्न सुटणार कसे? आणि हे तुम्ही 30% जी वाढ केली, ह्या वाढीला मी साधारणतः सन 2020 पासून आम्ही सर्व मंडळी, मग त्यातमध्ये भोकरे साहेब असतील, काळे साहेब असतील, शिंदे असतील, घोलपताई असतील, लालघोडे पाटील असतील, कारले असेल, हिरामन शिंदे असेल, संजय पडावकर असेल, असे अनेक मंडळी, शेत असतील, असे अनेक मंडळींनी आम्हाला सहकार्य केलं आणि ह्या गोष्टीसाठी उठाव केला. खंडूशेठ, आपण पुढची यांची चुकीची तारीख घेतली. हे जागे असताना यांची तारीख घ्यायला पाहिजे, म्हणजे बोलले असते. नाहीतर आपण यमराजाला बोलायला पाहिजे होतं.
हा म्हणजे यांचं पैसे जे आहेत, हे जे पैसे खातात ना, यांना यमराज वरती नेऊन देत नाही, फक्त असतो त्यांच्या कपाळावर तो ठोकळा. आणि तो ठोकळा सुद्धा ह्या पैसा ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाळताना ठोकळा राखत जातो. पण ते भ्रष्ट अधिकाऱ्यांना काही नेता येत नाही, तरी यांचा उद्योग चालूच आहे. पगार कमी नाही, यांना पगार कमी नाही, काम पण जास्ती नाही. आठवड्यातले 4 शनिवार 4 रविवार, मध्यंतरी आमदाराला भेटायला गेला, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला भेटायला गेला, कोर्टाला गेला. अहो नाना प्रकारे सांगतात. आणि यांचे जे एंट्री ग्रामपंचायतीच्या दप्तरामध्ये यांची वास्तविक एंट्री असायला पाहिजे, ती नाही आहे. हा सगळा भोंगळ कारभार जागा करण्यासाठी आणि हे कुंभकर्णांचा हे रूपाने सर्वजण यांच्या कुंभकर्णाच्या आशीर्वादाने की बाबा आम्हाला हे काही जमलं नाही, तुला आम्ही वरतून खाली आणले, तू तरी यांच्या वोकांडी बस आणि ह्या आमच्या सर्व दुःखी लोकांना न्याय द्या. अहो एक नंबरापासून चालू होऊन 30 नंबरापर्यंत बायलॉज होता की बा घरांच्या दर्जेदार पाहणीनुसार, मग कुणाची दगडमातीची असतील, कुणाची RCC असतील, कुणाची लोड बेरिंग असतील, नाना प्रकारची घरं आहेत. आणि ह्या घरांचं सर्वेक्षण होणं गरजेचं आहे. पण दर 5 वर्षांनी सर्वेक्षण होतं, हा कागदपत्री नियम आहे. आणि हा नियम सगळ्याला सांगतात. आणि ह्यांनी जे कॅम्प्युटरला जे मोठा कॅम्प्युटरवाला जो आहे तो खूप मोठा मातब्बर माणूस आहे. आणि त्याच्या कानाला हे लागले आणि त्याने डायरेक्ट 30% रेडी रेकनर तयार केलं. अरे तुम्ही संरक्षण करताना पंचनामा करा, त्याच्यानंतर मोजमाप करा, घरकिटीमधले हे बघा आणि मग त्याच्या पद्धतीने तुम्ही आणेवारीने घरपट्टी लावा. पूर्वी ज्यांची मातीची घरं होती त्यांना कमी कमी 600, 700, 800 रुपये पट्टी होती. पण आता त्या ठिकाणी त्या बिल्डिंगचं पुन्हा हे झालं आणि तिथं आता 3-3, 4-4 मजली बिल्डिंगे झाल्यात. आणि त्या झाल्याच नाही, सगळ्या शेट्या वाट्यांच्या म्हणण्यापेक्षा पुराव्यांच्याही झालेल्या आहेत ना. पण त्यांना त्या मातीच्याच 800 रुपयाचे करपट्टी झालेली. पण माझी ह्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार म्हणून तुम्हाला या कार्यक्रमाला वाचा फोडण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे. ह्याला तुम्ही मनापासून आम्हाला तुम्ही सहकार्य करा. आत्तापर्यंत तुम्ही भरपूर वेळा आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आता त्यावेळेचे आमचे भोकरे मामा त्यावेळेलाही होती, आजही यांचे सतत आमच्याबरोबर असतात. पण काय करणार काय, अख्ख्या 6 वार्डातली लोक आलेली आहेत. पण आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला एक विनंती आहे की ह्या पाठपुरावा करून ह्या कुंभकर्णाला पहिला जागा केला तर आम्हाला न्याय मिळणारच आहे. आणि ह्या न्याय मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा अशी हात जोडून नम्रपणे प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. कामशेत ही तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेली आणि लोकसंख्येने सर्वाधिक असलेली या कामशेत ग्रामपंचायतीमध्ये जे 30% वाढीव कर झालेला आहे, या करासंदर्भात गेल्या अनेक वर्षापासून हे आंदोलक प्रयत्न करतात. पण या ठिकाणी काहीही उपयोग होत नसल्यामुळे अखेर मावळ पंचायत समितीसमोर 5 मे 2025 रोजी कुंभकर्ण जागा हो हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या आंदोलनामध्ये सर्व नागरिक उपस्थित झालेले आहेत. आणि अखेर कुंभकर्णाला जाग आलेली आहे. कुंभकर्ण उठतोय पण प्रशासन उठत नाही असा नागरिकांचा आरोप आहे. तर बघूयात, कुंभकर्णाला जाग आलेली आहे, प्रशासनाला जाग केव्हा येणार? मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद. कुंभकर्णाला जाग आलेली आहे, प्रशासनाला केव्हा जाग येणार असा आंदोलक प्रश्न करत आहेत.